हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा फरक करणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका मान्य नाही. दोन्ही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष विरोध. महापालिका स्वबळावरती की आघाडीसोबत याचा 7 जुलैला फैसला. हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेला अडचणीत आणलं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिशिर शिंदे यांचं एकनाथ शिंदेंसमोर परखड मत. हिंदीच्या निर्णयाचे सूत्रधार रेशीम बागेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती. भुसेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवल्याचाही दावा. 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा. शिवाजी पार्क, वरळी, डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेची चाचपणी. मेळाव्याला कोणतंही लेबल नको, राज ठाकरेंचं आवाहन. GR रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटामधील नेते मोर्चासाठी येणार होते. उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. 1 नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेत शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं. ठाकरे बंधूंनी एकत्र येत क्रिकेट आणि टेनिसही खेळावं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा GR काढला नव्हता, मुख्यमंत्र्यांचा टोला. कोल्हापूरच्या संजय पवारांना उदय सामंत यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर. संजय पवार यांच्याकडून उपनेतेपदाचा राजीनामा. मात्र ठाकरेंचा हनुमान म्हणून काम करण्याची ग्वाही. उत्तर महाराष्ट्रामधील 2 माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश. राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे तर काँग्रेसचे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार. रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. चव्हाणांची बिनविरोध निवड होणार निश्चित. उद्या औपचारिक घोषणा. अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावरती फेकलं कपाशीचं बियाणं. अनेक दुकानदारांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकल्याचाही आरोप. महाराष्ट्रातील स्कूल बस संघटनेचा येत्या बुधवारपासून बेमुदत संप. मनमानी पद्धतीनं जारी केलेले चलान रद्द करण्याची प्रमुख मागणी. पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसोबतच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार. दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीमधली घटना. गळ्याला कोयता लावून लूट. दुबईमध्ये एअर टॅक्सीचा प्रयोग यशस्वी. 2026 मध्ये भारतामध्ये सुद्धा चाचणी होण्याची शक्यता. शहरांतर्गत हवाई सेवेच्या दिशेनं मोठं पाऊल. एसटीचं आगाऊ बुकिंग करताना 15% सूट मिळणार. प्रवास 150 किलोमीटरपेक्षा अधिकचा असावा अशी अट. अन्य सवलती घेणाऱ्यांना मात्र 15% सूट लागू नसेल. टेनिस ग्रँडस्लॅम मधील मानाची विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू. अल्कराज हॅट्रिकसाठी सज्ज तर जोकोविचकडून विक्रमी 25व्या जेतेपदाची अपेक्षा. एआयमुळे 147 वर्षांच्या स्पर्धा इतिहासामध्ये लाईन जज मात्र गायब.